बाळांनो, व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी प्लीज कॉमेंट सेक्शनमध्ये मेन्शन करा की तुम्ही कोणती ब्रांच सिलेक्ट करणार आहे, जेणेकरून आपल्याला समजेल की यावर्षी कोणत्या साईडला सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा कल आहे. ठीक आहे, प्रत्येक विद्यार्थी कॉमेंट नक्कीच करेल. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण ब्रांच वाईज कट ऑफ्स बघणार आहोत, कारण प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाचा आता हाच प्रश्न आहे की मला माझे एवढे पर्सेंटाइल आहेत, मला कोणती ब्रांच भेटेल. ठीक आहे, मला सीएस भेटेल का, मला आयटी भेटेल का, मला ईएनटीसी भेटेल का. ठीक आहे, हेच प्रश्न प्रत्येक विद्यार्थी आणि पालकाच्या मनात येत आहेत की माझी ओपन कॅटेगरी आहे, माझे 90% आहे, तर मला कोणती ब्रांच भेटेल. ठीक आहे, किंवा माझे 40% आहे तर मला सीएस भेटेल का. अशा पद्धतीचे प्रश्न तुमच्या डोक्यात चालू आहेत आता, आणि या सिनेरिओला असे प्रश्न येणं साहजिकच आहे. ठीक आहे, आता आपल्याला या व्हिडिओमध्ये तेच बघायचंय, ब्रांच नुसार तुमच्या कॅटेगरीनुसार किती तुम्हाला कट ऑफ्स लागू शकतात. ऑलरेडी आपण कॅटेगरी वाईज कट ऑफ्स बघितलेले. ठीक आहे, पण आज आपल्याला ब्रांच नुसार बघायचे, ब्रांच वाईज कट ऑफ्स आज आपल्याला बघायचे. प्लीज व्हिडिओला पूर्ण बघा, मध्ये स्किप नका करू आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक चांगल्या लेवलचं कॉलेजमध्ये ऍडमिशन नाही होऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. माझे व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे, त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. ठीक आहे, वाटल्यास तुमचं ऍडमिशन झालं त्यानंतर अनसबस्क्राईब करून द्या. ठीक आहे, पण तुमच्या फायद्यासाठी सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. कॅपराऊंड रिलेटेड सगळे अपडेट्स तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपला येतील. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊन जा, त्या फुल होईल त्याआधी जॉईन करा बाळांनो. आता ब्रांचेस, सगळ्यात पहिलं कन्फ्युजन विद्यार्थ्यांच्या मनात असतं की कोणकोणत्या ब्रांचेस एक्झिस्ट करतात. बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, 20 पेक्षा जास्त ब्रांचेस इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक्झिस्ट करतात. मेटॅलर्जी, तुमचं बायोटेक्नॉलॉजी, तुमचं इन्स्ट्रुमेंटेशन, अशा भरपूर ब्रांचेस आहेत, पण त्याच्याबद्दल आपण जास्त बोलत नाही. ठीक आहे, कारण आजचं जे जॉब मार्केट आहे बाळांनो, जॉब सिनेरिओ आहे, त्या ब्रांचेसमध्ये जास्त एक्झिस्ट नाहीये इंडियामध्ये ऍटलिस्ट. ठीक आहे, म्हणून त्या ब्रांचेस मेजरली प्रत्येक कॉलेजमध्ये नसतात आणि त्या ब्रांचेसमध्ये विद्यार्थी पण इच्छुक नसतात. है ना, साहजिकच आहे. मी असं कॉन्ट्रास्ट नाही बोलणार की नाही तुम्ही आता इन्स्ट्रुमेंटेशनकडे जा, नाही तुम्ही सिरॅमिक्सकडे जा, नाही मेटॅलर्जीकडे जा. नाही, त्यांचा खरंच स्कोप एक कमी आहे, म्हणून त्या ब्रांचेसकडे विद्यार्थी थोडंसं कमी वळतात. ठीक आहे, पण आता आपल्या मेन ब्रांचेस कोणत्या असतात बाळांनो? सीएस एक ब्रांच आहे, कम्प्युटर सायन्स, आयटी, ईएनटीसी, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल, या मेन ब्रांचेस सगळ्यात आधी ओरिजिन मध्ये या आल्या होत्या बाळांनो. आता मी तुम्हाला काही एक्झाम्पल सांगतो. सीएस आयटी हे टेक ब्रांचेस आहे बाळांनो. काय टेक ब्रांच आहे. ईएनटीसी हे सेमी टेक ब्रांच आहे बाळांनो. सेमी टेक या म्हणजे आपण टेक आणि कोरचा मिक्स आपण कन्सिडर करतो याला. ठीक आहे, सेमी टेक. आणि मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल या कोर ब्रांचेस आहेत बाळांनो. काय कोर ब्रांचेस आहेत. आजच्या जॉब सिनेरिओ जर बघतोय आपण, ठीक आहे, कोर ब्रांचेसला पण डिमांड आहे, टेक ब्रांचेस आणि सेमी टेक ब्रांचेसला पण डिमांड आहे, पण जास्त जॉब अवेलेबिलिटी हे ऑब्व्हियसली तुमच्या टेक ब्रांचेसमध्ये आहेत, पण टेक ब्रांचेसमध्ये आता कॉम्पिटिशन पण जास्त व्हायला लागलं बाळांनो. ठीक आहे, चला आता तुम्हाला प्रश्न पडला असेल जे AI ML वगैरे ह्या ब्रांचेस काय आहेत बाळांनो. मी तुम्हाला एक सिंपल उदाहरण देतो. ठीक आहे, सीएस हे एक फादर आहेत असं कन्सिडर करा, आयटी हे एक मदर आहेत, है ना, आणि त्यांच्यापासून प्रोड्यूस झालेले जे चिल्ड्रन आहेत त्यांना आपण म्हणतो AIML, AIDS, DS, कम्प्युटर नेटवर्क्स, सायबर सिक्युरिटी, डेटा सायन्स, या सगळ्या काय आहेत, त्यांचे चिल्ड्रन ब्रांचेस आहेत असं तुम्ही कन्सिडर करा. आता सिनेरिओ काय होता बाळांनो, या सगळ्या ब्रांचेस आधी सीएस चे सब्जेक्ट्स होते, म्हणजे कम्प्युटर सायन्सचा AI एक सब्जेक्ट होता, कम्प्युटर सायन्सचा डेटा सायन्स एक सब्जेक्ट होता. ठीक आहे, पण या ब्रांचेसचं डिमांड इतकं वाढायला लागलं की आता कॉलेजेसने यांना सेपरेट ब्रांच सुद्धा जाहीर केलेलं आहे बाळांनो. ठीक आहे, म्हणजे आता AI एक वेगळी ब्रांच आहे. आता मागच्या 2 वर्षापासूनच या गोष्टी झालेल्या आहेत. ठीक आहे, AIML एक वेगळी ब्रांच यायला लागली, AIDS एक वेगळी ब्रांच यायला लागली, पण जी कंपनी कम्प्युटरसाठी येते तीच AI साठी येते, तीच ML साठी पण येते, तीच AIDS साठी पण येते, तीच IT साठी पण येते. या सगळ्यांना एकच कंपनी हायर करते बाळांनो. या गोष्टीला तुम्हाला समजून घ्यावं लागेल. अशी कोणतीच कंपनी नसते की मला फक्त सीएस चे विद्यार्थी पाहिजे किंवा मला फक्त आयटी चे विद्यार्थी पाहिजे. नाही बाळांनो, जी कंपनी तुमची टेक ब्रांच साठी येते ती सगळ्या तुमच्या सीएस आयटी AIML वगैरे सगळे ब्रांचेस तुमचे तिथे कन्सिडर करतात. आता काल एका पालकाशी मी बोलत होतो, त्यांना सांगितलं मी, सर तुम्ही सीएस जर टाकताय ना ऑप्शन फॉर्म मध्ये तर AIML AIDS वगैरे सगळे टाका, तरी ते ऐकले नाही. माहिती ते काय म्हटले, नाही आम्हाला सीएसच पाहिजे. जी मिसकन्सेप्शन तुम्ही डोक्यात ठेवलेली आहे, ठीक आहे, मला सीएसच पाहिजे, त्यासाठी मी लोअर लेवलचं कॉलेज घेऊन गेल पण मला सीएसच पाहिजे. जर तुमच्याकडे 2 ऑप्शन्स आहेत बाळांनो, मी तुम्हाला 2 ऑप्शन्स देतो. एक आहे की तुम्हाला एक बेस्ट कॉलेजमध्ये AI भेटतंय, है ना, AIML, आणि एक कॉलेजमध्ये मीडियम लेवल कॉलेजमध्ये तुम्हाला सीएस भेटतंय. कोणतं चूज करणार? ऑब्व्हियसली तुम्हाला AIML चूज केलं गेलं पाहिजे, कारण फरक काहीच नाही बाळांनो. तुम्हाला जो जॉब सीएसला लागणार आहे तोच AIML, AIDS, सायबर सिक्युरिटी, कम्प्युटर नेटवर्क, डेटा सायन्स सगळ्यांना सेमच कंपनीज हायर करतात. प्लीज या गोष्टीची जाणीव ठेवा, समज ठेवा. ठीक आहे, एकच
फक्त यांनी सांगून दिलं की माझा रिलेटिव्ह सीएस मध्ये त्याला एवढं पॅकेज लागलं, त्यांचा रिलेटिव्ह आयटी मध्ये एवढं पॅकेज लागलं. बाळांनो त्या ह्या आता नवीन फील्ड आहेत, ठीक आहे, आणि यांच्यासाठी प्लेसमेंट खूप चांगलं आहे ना. तुम्ही कट ऑफ बघणार ना, जे सीएसचा कट ऑफ आहे ना तेच एआयचा कट ऑफ आहे, जे सीएसचा कट ऑफ आहे तेच एआयएमएलचं कट ऑफ आहे, बल्कि एआयएमएलचं कधी कधी जास्त पण निघून जातं है ना, कारण न्यू ट्रेंडिंग गोष्टी आहेत, एआय खूप ट्रेंडिंग आहे. प्लीज या गोष्टींना समजून घ्या. आता मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रिकल यांच्यामध्ये जॉब ऑपॉर्च्युनिटी नाहीच का? डेफिनेटली आहेत बाळांनो, पण इथं तुम्हाला त्या तुमच्या क्लासचं टॉपर बनावं लागेल. ठीक आहे, 100 विद्यार्थी मेकॅनिकलमध्ये आहेत तर तुम्हाला 10 विद्यार्थ्यांना चांगली जॉब लागणार आहे. पण जर 100 विद्यार्थी आयटी सीएस मध्ये तर 50 विद्यार्थ्यांना जॉब लागून जाईल. हा फरक आहे, 100% आहे. ठीक आहे, पण तुम्हाला तुमचा निर्णय स्वतःला घ्यावा लागेल की तुम्हाला इंटरेस्ट कोणत्या गोष्टीमध्ये. ठीक आहे, चला आता याबद्दल खूप जास्त बोललं गेलं. आपण आता कट ऑफ्स वरती जाऊया. कट ऑफ्स कशा पद्धतीने बघायचे आहेत आपल्याला? टॉप लेवल कॉलेजचं, सीएस ब्रांचचं, ओपनचं किती, ओबीसीचं किती, एससी एसटीचं किती, एनटीचं किती, त्यानंतर मीडियम लेवल कॉलेजचं सीएसचं किती, त्यानंतर लो लेवल कॉलेजचं सीएसचं किती, सीएस झाल्यानंतर आपल्याला मेकॅनिकल बघायचं, त्यानंतर आपल्याला आयटी बघायचं. व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे आजचा, पण व्हिडिओ डिटेलमध्ये असणार आहे बाळांनो. ठीक आहे, आता एक गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, जरी तुमचे कमी पर्सेंटाईल असतील किंवा जास्त पर्सेंटाईल असतील, जर तुम्ही योग्य तुमची प्रिफरन्स लिस्ट व्यवस्थित बनवली ना, तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार बाळांनो. प्रिफरन्स लिस्ट म्हणजे तुमची कॉलेज लिस्ट बाळांनो. त्या कॉलेज लिस्टमध्ये तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंगच तुम्हाला कॉलेजेस टाकायचे आहेत. 20 पर्सेंटाईल आहे तर तुम्हाला 99 पर्सेंटाईलचं कॉलेज नाही टाकून द्यायचं बाळांनो. या गोष्टीला समजून घ्या. ठीक आहे, तुम्हाला असं वाटतं ना की मी जेवढे चांगले कॉलेजेस टाकले माझ्या लिस्टमध्ये तेवढं मला चांगलं अलॉट होत जाईल. नाही, तुमच्या पर्सेंटाईलच्या अकॉर्डिंगच कॉलेजेस अलॉट होतात. म्हणून जी कॉलेज लिस्ट असते, तुमची पर्सेंटाईल, कॅटेगरी, कोणत्या सिटीमध्ये पाहिजे, कोणत्या ब्रांचमध्ये पाहिजे, हे सगळे फॅक्टर अनालिसिस करूनच बनली गेली पाहिजे. जर तुमची कॉलेज लिस्ट चांगली राहिली तरच तुम्हाला चांगलं कॉलेज भेटेल बाळांनो. ठीक आहे, तुमच्या पर्सेंटाईल नुसार. आता बघा, फॉर एक्झाम्पल तुम्ही चुकून 5 नंबरचं कॉलेज फॉर एक्झाम्पल तुम्ही डीवाय पाटील टाकलं होतं, डीवाय पाटील आकुर्डीचं, आणि 6 नंबरचं तुम्ही व्हीआयटी पुणे टाकलं फॉर एक्झाम्पल, आणि व्हीआयटी पुणेला तुमचं कट ऑफ मॅच होत होता है ना, कट ऑफ मॅच होत होता, तुम्हाला लागणारं कॉलेज होतं. आता व्हीआयटी पुण्याचं कट ऑफ प्लेसमेंट चांगलं आहे ऑब्व्हियसली डीवाय पाटील पेक्षा. ठीक आहे, मग आता हे कॉलेज तुम्हाला भेटणार होतं तरी भेटणार नाही बाळांनो, तुम्हाला डीवाय पाटील भेटून जाईल. का? कारण त्याची प्रिफरन्स तुम्ही वरती लावलेली आहे. म्हणजे एक प्रिफरन्स पण खाली वरती झाली, तुमचं कॉलेज कॅन्सल होऊन जातं बाळांनो. ठीक आहे, म्हणून याचसाठी आपण महाराष्ट्राची नंबर 1 पर्सनल काउन्सिलिंगची बॅच लॉन्च केलेली बाळांनो, जेणेकरून आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन होत नाही, कंप्लीट 4 महिने आम्ही तुमच्या सोबत असतो. ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंग तुम्हाला प्रोव्हाइड करतो. आतापासून डॉक्युमेंटेशन पासून तर तुमचं स्पॉट राऊंड पर्यंत तुमच्या सोबत असतो. कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंड, सगळ्या गोष्टी त्याच्यात इन्क्लूड असतात. जरी कमी पर्सेंटाईल असेल तरी एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये चान्सेस असतात बाळांनो, संधी असते. जर तुम्ही योग्य कॉलेज लिस्ट बनवली, योग्य काउन्सिलिंग केली तर. तुम्ही लास्ट इयरचे रिझल्ट बघू शकतात, विद्यार्थ्यांचे खूप कमी पर्सेंटाईल होते तरी ते आज महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजेसमध्ये शिकताय. का रे बाळांनो? फक्त पर्सनल काउन्सिलिंग मधून योग्य पर्सनल काउन्सिलर कडून कॉलेज लिस्ट बनवून घेतली, योग्य कॅप राऊंड खेळले, योग्य स्पॉट राऊंड खेळले, योग्य आयएलएस राऊंड खेळले. ठीक आहे, कमी पर्सेंटाईलला पण त्यांचं एक चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन झालं. ठीक आहे, कारण आता तुमच्या समोर पूर्ण अंधार आहे, तुम्हाला काहीच ठाऊक नाही की पुढे गोष्टी कशा घडणार आहेत, कसं काय तुम्हाला कॉलेज बुकिंग करायचंय, कसं नेक्स्ट राऊंडला जायचंय, आणि त्या अंधारामध्ये तुमचा हात पकडून तुम्हाला एक चांगल्या कॉलेजपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही करतो बाळांनो. नक्कीच तुम्ही एनरोल करू शकता, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. आणि लास्ट इयर असे पण खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाईल होते, 98, 99 पर्सेंटाईल होते, तरी ते आज 3rd क्लास कॉलेजेसमध्ये शिकताय. का? फक्त प्रत्येक गोष्ट स्वतःहून करायला गेले. जर तुम्हाला महाराष्ट्राच्या 350 कॉलेजेसचं नॉलेज आहे ना, प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. जर तुम्हाला कॅप राऊंड, स्पॉट राऊंड, आयएलएस राऊंड सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कॉलेज बुकिंग कसं करतात, फ्रीज, फ्लोट, सगळ्या गोष्टी माहिती असतील तर प्रत्येक गोष्ट स्वतः करून घ्या. पण नाही माहित, प्लीज पर्सनल काउन्सिलिंग मध्ये एनरोल करा. कुठूनही तुम्हाला जिथं चांगलं वाटत असेल तिथून एनरोल करून घ्या बाळांनो. काउन्सिलिंग गरजेची आहे, पर्सनल काउन्सिलिंग मॅन्डेटरी आहे. ठीक आहे, डॉक्युमेंटेशन पासून तर व्हेरिफिकेशन, ऑप्शन फॉर्म, कॅप राऊंड 1, 2, 3, फ्रीज, फ्लोट, स्पॉट, इन्स्टिट्यूट मॅनेजमेंट, स्कॉलरशिप, फीज, सगळ्या गोष्टी आपल्या काउन्सिलिंग मध्ये कव्हर्ड असतात बाळांनो. स्कॉलरशिप सुद्धा मागच्या वर्षी 2 ते 3 लाख रुपये फीज होती विद्यार्थ्यांची, फक्त योग्य स्कॉलरशिप त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या, त्यांची फीज माफ होऊन गेली. खूप मोठी गोष्ट नाही केली आम्ही फक्त, पण त्या विद्यार्थ्यांसाठी खूप मोठी गोष्ट झाली बाळांनो, है ना. आणि हेच आपण काउन्सिलिंग मध्ये करतो. तुम्हाला एक पर्सनल काउन्सिलर अलॉट केला जातो बाळांनो. ते आतापासून तर जोपर्यंत तुमचं ऍडमिशन नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतात. तुमचे किती एनी टाइम तुम्ही त्यांना कॉल मेसेज करू शकता. ठीक आहे, तुमचे पर्सेंटाईल किती, कॅटेगरी कोणती, कोणत्या सिटीमध्ये ऍडमिशन घ्यायचंय, कोणत्या ब्रांचमध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या रिक्वायरमेंट समजून त्यानुसार पर्सनलाइज तुमची कॉलेज लिस्ट बनते. तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटी सेलला सबमिट करायची असते, जेणेकरून एक कमी पर्सेंटाईलला पण आपल्याला एक चांगलं कॉलेज टार्गेट करता येतं. जरी तुमचे जास्त पर्सेंटाईल आले असतील बाळांनो, जरी कमी आले असतील, अजून सुद्धा 50% काम बाकी आहे. जर हे 50% काम व्यवस्थित केलं, कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, तुम्ही एक बेस्ट लेवल कॉलेजमध्ये जाणार. आणि तुमच्या हा आयुष्याचा प्रश्न आहे बाळांनो, हा नेक्स्ट 4 वर्षाचा प्रश्न नाही, नेक्स्ट 20 वर्षाचा प्रश्न आहे. 20 वर्षानंतर तुम्हाला हे रिग्रेट नको व्हायला की मी या कॉलेजमध्ये का आलो. जर मी चांगल्या कॉलेजमध्ये गेलो असतो, चांगली काउन्सिलिंग केली असती तर मी चांगल्या ठिकाणी राहिलो असतो. ठीक आहे, तो रिग्रेट तेव्हा नको व्हायला, म्हणून नक्कीच एनरोल करा. काही अडचण असेल या नंबरवर व्हॉट्सअप करा. कॉल रिसीव्ह करणं माफ करा, पॉसिबल नाही बाळांनो आता या क्षणी, कारण दिवसातून 10,000 पेक्षा जास्त कॉल येतात. ठीक आहे, प्लीज तुम्ही व्हॉट्सअप करा. मी
टायमावर व्हॉट्सअप नक्की बघतो. आणि जे विद्यार्थी पर्सनल काउन्सिलिंगमध्ये एनरोल्ड आहेत त्यांना ऑलरेडी त्यांचे काउन्सिलर अलॉट झालेले आहेत, ते एनी टाइम त्यांच्याशी बोलू शकतात. ठीक आहे, चला आता आपण बघा 5 लेवलचे कॉलेजेस असतात बाळांनो. टॉप लेवल कॉलेजेस हे मी तुम्हाला कट ऑफ वाल्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं. टॉप लेवल कॉलेजेस, मीडियम लेवल 1 कॉलेजेस, मीडियम लेवल 2 कॉलेजेस, तुमचं लो लेवल कॉलेजेस आणि तुमचे बिलो लो लेवल कॉलेजेस बाळांनो. ठीक आहे, आज आपण सुरू करणार आहोत बिलो लो लेवल कॉलेजेस पासून आणि मग आपण हळूहळू करत टॉप पर्यंत जाऊ बाळांनो. ठीक आहे, बिलो लो लेवल कॉलेजेसमध्ये त्यांचं ॲव्हरेज पॅकेज 4 लाखापेक्षा कमीचं असतं वर्षाचं, आपण असं कन्सिडर करू शकतात. म्हणजे 20 ते 25 हजाराची नोकरी लागते बाळांनो इंजिनिअरिंग करून, है ना. आता या कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी जर तुम्हाला कम्प्युटर ब्रांच पाहिजे आणि ओपन कॅटेगरी आहे तर तुम्हाला 35% लागतील बाळांनो. जर तुमची IT ब्रांच तुम्हाला पाहिजे ओपन कॅटेगरीवाल्यांना 33% तुम्हाला लागतील. ENTC वाल्यांना 30% लागतील. इलेक्ट्रिकल पाहिजे असेल तर 28% लागेल. मेकॅनिकल वाल्यांना 25% लागतील. सिव्हिल वाल्यांना 20% वरती सुद्धा ऍडमिशन होऊन जाईल ओपन कॅन्डिडेट्सला, जर तुम्हाला बिलो लो लेवल कॉलेज हवं असेल तर बाळांनो. याच्यापेक्षा कमी पर्सेंटाईल असेल तर मग इंजिनिअरिंग फक्त तुम्हाला नावाला करायची, तिथं जॉब्स नाही येत. ठीक आहे, अशा कॉलेजेसमध्ये है ना. जर तुमचे एवढे पर्सेंटाईल असतील तर तुम्हाला ऍटलीस्ट बिलो लो लेवल मध्ये आणि तुम्हाला जॉब भेटेल, ही गोष्ट महत्वाची बाळांनो. ठीक आहे, आणि जर तुम्ही या कॉलेजेसमध्ये सुद्धा चांगलं परफॉर्म केलं तर या कॉलेजेसचं सुद्धा कट ऑफ हायस्ट पॅकेज तुमचं 6 ते 7 लाख रुपये जातं बाळांनो. पण ते कोणते, पूर्ण क्लासमधून 4-5 विद्यार्थ्यांना. मग तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास केला या कॉलेजमध्ये नक्कीच तुम्हाला पण चांगलं पॅकेज भेटेल. पण आपण हायेस्ट बघतो का बाळांनो? नाही, आपण सरासरी बघतो. ऑन अँड ॲव्हरेज विद्यार्थी किती क्रॅक करतात. ठीक आहे, जर तुम्ही ओबीसीचे आहेत बाळांनो 30% तुम्हाला लागतील. ठीक आहे, कम्प्युटर सायन्ससाठी. SC ST वाल्यांना 20% लागतील. NT वाल्यांना तुम्हाला 25% लागेल. EWS SC BC वाल्यांना कम्प्युटरसाठी तुम्हाला 32% लागतील बाळांनो. IT साठी OBC वाल्यांना 28% लागेल. SC साठी 18% लागतील. NT साठी 23, EWS आणि SC BC साठी 30% लागतील. ENTC साठी आता OBC साठी 25% लागतील. SC ST साठी 15 लागतील. NT साठी 20 आणि EWS साठी 27% लागतील बाळांनो. इलेक्ट्रिकल साठी तुम्हाला 23% लागेल. ओबीसीला, SC ST ला 13, NT ला 18 आणि EWS ला तुम्हाला 25 बाळांनो. मेकॅनिकल साठी 20% लागतील ओबीसीला. SC ST साठी 10%, NT साठी 15%, EWS साठी 22%. सिव्हिल साठी 15% लागतील तुम्हाला ओबीसीला. SC ST ला 5% सुद्धा तुम्हाला ऍडमिशन भेटून जातं सिव्हिलला. ठीक आहे, NT साठी 10% आणि सिव्हिल साठी तुम्हाला 17% लागतील बाळांनो ACBC साठी. ठीक आहे, तर हे झालं बिलो लो लेवल बाळांनो. बिलो लो लेवल आपला हा शेवटचा ऑप्शन पाहिजे. याच्यापेक्षा जर कमी पर्सेंटाईल आहेत बाळांनो तर तुम्हाला इंजिनिअरिंग करू शकता तुम्ही, असं नाही म्हणत इंजिनिअरिंग नाही करू शकत. तिथं पण तुम्हाला खूप मेहनत घ्यावी लागेल, है ना. मेहनत घ्यायची तयारी असेल तर नक्कीच करा, है ना. मेहनत घेऊन तिथं सुद्धा तुम्ही 4-5 लाखाचं पॅकेज आरामात क्रॅक करणार, फक्त मेहनत घ्यावी लागेल. पण आता लो लेवल जर कॉलेजबद्दल बोलायला गेलं बाळांनो, म्हणजे त्यांचं ॲव्हरेज पॅकेज कमीत कमी 4 लाख रुपये असतं. 35 ते 40 हजारची नोकरी तुमची वर्षाची महिन्याची लागून जाते बाळांनो. ठीक आहे, जे की नॉट बॅड है ना. जर कम्प्युटर घ्यायचं असेल ओपनला तुम्हाला 50% लागतील. ओबीसीला 45, SC ST ला 35, NT ला 40, EWS किंवा ICBC ला 47. IT घ्यायचं असेल 48, OBC असेल तर 43, SC ST असेल तर 33, NT असेल तर 38, EWS किंवा ICBC असेल तर 45. आता इथं कम्प्युटर बोललोय ना बाळांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, कम्प्युटर रिलेटेड सगळ्या ब्रांचेस, AI पण आलं याच्यात, तुमचं ML पण आलं, AIDS पण आलं, तुमचं DS पण आलं, त्यानंतर तुमचं AIML पण आलं, त्यानंतर तुमचं कम्प्युटर नेटवर्क्स आलं, त्यानंतर तुमचं सायबर सिक्युरिटी आलं, त्यानंतर तुमचं डेटा सायन्स झालं, अजून कोणतं उरलं कम्प्युटर रिलेटेड, हां ठीक आहे, ऑटोमेशन वगैरे त्या सगळ्या ब्रांचेस झाल्या बाळांनो. ठीक आहे, हे सगळ्यांचा कट ऑफ सुद्धा एवढं याच्या आसपासच येतं बाळांनो, 1-2% इकडं तिकडं. ठीक आहे, पण मी नेहमी तुम्हाला सांगतो, जर कम्प्युटरच्या ऐवजी AI भेटत असेल तर AI घ्या, कम्प्युटरच्या ऐवजी ML भेटत असेल तर ML घ्या. ठीक आहे, कारण न्यू ब्रांचेस आहेत, ट्रेंडिंग ब्रांचेस आहेत, कंपनीज न्यू टॅलेंट शोधतं नेहमी, है ना. सेफ्टी मागे नका लागू, ह्या गोष्टी पण महत्वाच्या आहेत बाळांनो. ठीक आहे, जर तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये AI भेटत असेल आणि थोड्या लो लेवल कॉलेजमध्ये कम्प्युटर भेटत असेल सॉरी, तर तुम्हाला AI चूज करायचंय बाळांनो. ठीक आहे, हा माझा तुम्हाला ऍडवाइस आहे, रेस्ट तुमची चॉईस आहे, है ना. ENTC साठी बाळांनो ओपनसाठी तुम्हाला 45, OBC साठी 40, SC ST साठी 30, NT साठी 35 आणि EWS साठी 42 च्या आसपास पर्सेंटाईल लागतील. इलेक्ट्रिकल साठी तुम्हाला 43, ओपनसाठी बाळांनो OBC साठी 38, SC ST साठी 28, NT साठी 33 आणि EWS SCBC साठी 40% लागतील. मेकॅनिकल साठी बाळांनो तुम्हाला 40% लागतील ओपनला, ओबीसीला 35, SC ST ला 25, NT ला 30 आणि EWS SCBC ला 37. सिव्हिलसाठी तुम्हाला 35 ओपनला बाळांनो, 30 तुमचा ओबीसीला, SC ST ला तुमचं 20% लागतील,
NT ला तुम्हाला 25 आणि सिव्हिलला तुम्हाला EWS किंवा SCBC ला तुम्हाला 32% लागतील बाळांनो. हे झालं लो लेवल कॉलेजेस. आता आपल्याला बघायचंय बाळांनो, जस्ट अ सेकंड, मीडियम 2 कॉलेजेस. ठीक आहे, आतापर्यंत आपण काय बघितलं बघा, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, टॉप लेवल कॉलेजेस, मीडियम लेवल 1 कॉलेजेस, मीडियम लेवल 2 कॉलेजेस, लो लेवल कॉलेजेस, बिलो लो लेवल कॉलेजेस. हे बघितलं गेलं, हे बघितलं गेलं. आता आपल्याला मीडियम 2 बघायचं बाळांनो, ज्यांचं ॲव्हरेज पॅकेज तुम्ही 4 ते 6 लाख रुपये एक्सपेक्ट करू शकता, म्हणजे 50,000ची नोकरी तुमची लागेल बाळांनो. अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी कम्प्युटरला 60 लागतील, ओपनवाल्यांना, OBC वाल्यांना 55, SC/ST वाल्यांना 45, NT वाल्यांना 50, EWS आणि SCBC वाल्यांना 57% लागतील बाळांनो. IT साठी ओपनवाल्यांना 58, OBC वाल्यांना 53, SC/ST वाल्यांना 43, NT वाल्यांना 48, EWS आणि SCBC वाल्यांना 55, ENTC साठी ओपन वाल्यांना 55, OBC वाल्यांना तुम्हाला 50%, SC/ST वाल्यांना 40, NT वाल्यांना 45, EWS वाल्यांना 52%. इलेक्ट्रिकल साठी तुम्हाला 53% ओपनला, OBC ला 48, SC/ST ला 38, NT ला 43, EWS SCBC ला 50. मेकॅनिकल साठी तुम्हाला 50% ओपनला, OBC ला 45%, SC/ST ला तुम्हाला मेकॅनिकलला 35%, NT वाल्यांना 40, EWS वाल्यांना 47. सिव्हिलला तुम्हाला 45 लागतील ओपनला, OBC वाल्यांना 40, SC/ST वाल्यांना 30, NT वाल्यांना 35 आणि EWS वाल्यांना 42. ठीक आहे, हे झालं आपला आता मीडियम लेवल 2 कॉलेजेस. आता आपण मीडियम लेवल 1 बघूया बाळांनो, ज्याचं ॲव्हरेज पॅकेज तुमचं 8 लाखच्या आसपास असतं बाळांनो. ठीक आहे, तुम्ही म्हणजे कमीत कमी 6 ते 8 कमीत कमी कन्सिडर करा, मी 8 मॅक्झिमम कन्सिडर करतो बाळांनो. ठीक आहे, 8 लाखाचं तुमचं पॅकेज लागून जातं, 70-75,000ची नोकरी तुमची लागून जाते बाळांनो. ठीक आहे, अशा कॉलेजेसमध्ये जाण्यासाठी कम्प्युटरसाठी ओपनला तुम्हाला 80 लागतील बाळांनो, OBC साठी 75, SC/ST साठी 65, NT साठी 70, EWS SCBC साठी 77, IT साठी तुम्हाला 78 लागतील ओपनला, OBC ला 73, SC/ST ला 63, NT ला 68, EWS SCBC ला 75, ENTC ला तुम्हाला 75 लागतील ओपनला, 70 लागतील OBC ला, 60 लागतील SC/ST ला, 65 लागतील NT ला आणि EWS SCBC ला लागतील तुम्हाला 72. अगेन मी सांगतोय, कम्प्युटर म्हटलं की तुमचं AI ML सगळ्या गोष्टी आल्या. ठीक आहे, प्लीज कन्फ्यूज नका होऊ. इलेक्ट्रिकल म्हटलं की तुमचं 73% लागतील ओपनला, OBC ला 68, SC/ST ला 58, तुमचं NT ला 63 आणि EWS ला 70. मेकॅनिकल वाल्यांना 70% लागतील ओपनला, OBC ला 65, SC/ST ला 55, NT ला 60 आणि EWS ला 67. सिव्हिल वाल्यांसाठी 65 लागतील ओपनला, 60 लागतील OBC ला, 50 लागतील SC/ST ला, तुम्हाला NT ला लागतील 55 आणि EWS ला लागतील 62. आता आपण टॉप, मीडियम 1, मीडियम 2, लो, बिलो लो है ना, याच्यामध्ये आपले सगळे बघितले गेले है ना. बघा, एक गोष्ट मी तुम्हाला नेहमी सांगतो, काउन्सिलिंगने हेल्प काय होतं, जर तुम्हाला जिथं लो भेटतंय ना, तुम्हाला मीडियम 2 लेवलचं भेटू शकतं, जिथं तुम्हाला मीडियम 2 भेटतंय तुम्हाला मीडियम 1 भेटू शकतं, जिथं मीडियम 1 आहे तुम्हाला टॉप भेटू शकतं बाळांनो. असं होईल का जर तुम्हाला लो भेटतंय काउन्सिलिंगने तुम्हाला टॉप 1 भेटून जाईल? नाही, शक्यच नाही बाळांनो. मग टॉप वाला काय करेल? ज्याचे 99 आहेत तो काय करेल? आणि तुमचे 20 आहेत, तुम्ही म्हणताय 20 वाल्यांना टॉप भेटून जाईल, नाही भेटणार. जो पण तुम्हाला काउन्सिलर सांगतोय ना, तो तुम्हाला चुकीचं गाईड करतोय बाळांनो. ठीक आहे, काउन्सिलिंगने फक्त एक लेवल तुम्ही वरती जाऊ शकतात. हा, मीडियम 2 आहे तर तुम्ही मीडियम 1 वरती जाऊ शकता, मीडियम 1 आहे तर तुम्ही टॉप वरती जाऊ शकतात है ना. एक लेवल अप्पर तुम्ही कन्सिडर करू शकतात. आता टॉप लेवल कॉलेजेस बद्दल जर बोलायचं झालं बाळांनो, कम्प्युटर आणि या पर्सेंटाइल जे सांगतोय त्याच्यापेक्षा थोडेफार कमी असतील ना, हा तेवढी गोष्ट ऍडजस्ट होऊन जाते काउन्सिलिंगने, योग्य कॉलेज लिस्ट बनवल्याने. कारण तुम्ही बाकीच्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे निघून जातात. सगळ्याच विद्यार्थी व्यवस्थित कॉलेज लिस्ट नाही बनवत आणि त्यांचे कॉलेजेस कॅन्सल होऊन जातात, मग तुमचं कॉलेज तिथं लागून जातो तुमचा नंबर है ना. तर थोडाफार नक्कीच हेल्प होतं, पण तुम्ही असं नका एक्सपेक्ट करू की 20% 99% नाही. चुकीचं मी तुम्हाला अपेक्षा पण देत नाही बाळांनो. जेव्हा पण मला पॅरेंट्स व्हॉट्सअपवरती विचारतात, कॉल्स रिसिव्ह करत नाही मी आता सध्या, व्हॉट्सअपवरती विचारतात की आमचं 30% आम्हाला कॉलेज लागून जाईल का, मी त्यांना नेहमी सांगतो कॉलेज लागून जाईल, पण ऑल ओव्हर महाराष्ट्र बघा. तुम्ही फक्त मुंबई आणि पुण्याचीच रट लावणार तर तुम्हाला कॉलेज एवढं चांगलं नाही भेटणार. मी नेहमी सजेस्ट करतो त्यांना है ना. वाटल्यास तर त्यांनी एनरोल केलं, माझ्याकडे नाही केलं, नाही फरक पडत है ना. त्यांना जे खोट्या अपेक्षा देत आहे त्यांच्याकडे त्यांनी एनरोल केलं की हा 30% पुण्यामधलं टॉप कॉलेज लागून जाईल है ना, तर ते चुकीचं आहे. मग 30% जर पुण्यामधलं टॉप कॉलेज लागलं असतं तर 99% वाल्याने काय केलं असतं, 95% वाल्याने काय केलं असतं. पालकांना पण या गोष्टी समजून घ्याव्या लागतील, विद्यार्थ्यांना पण समजून घ्याव्या लागतील. कोणी जर तुम्हाला खोट्या अपेक्षा दाखवतोय तर ते चुकीचं आहे है ना. मी नेहमी सांगतो, हा 30% जरी ना तरी ऍडमिशन होऊन जाईल, 0% ना तरी ऍडमिशन होऊन जाईल, पण ऑल ओव्हर महाराष्ट्र ऑप्शन ठेवावं लागेल. ठीक आहे, चुकीच्या भ्रमात राहू नका बाळांनो. ठीक आहे, प्रॅक्टिकली आपल्याला सगळ्या गोष्टी बघाव्या लागतात है ना.
चला आता जर तुम्ही कम्प्युटर पाहिजे तुम्हाला ओपनवाल्यांना 95% लागतील, ओबीसीला 90% टॉप लेवल कॉलेजमध्ये. टॉप लेवल कॉलेजमध्ये 10 लाखाच्या वरचा ॲव्हरेज पॅकेज कन्सिडर करा. SC ST वाल्यांना 80, 92, NT वाल्यांना 85, EWS वाल्यांना 92, IT वाल्यांना IT जर घ्यायचं असेल ओपनला 93, ओबीसीला 88, SC ST ला 78. आणि हे फक्त मी मुंबई पुण्याचं नाही बोलत आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्र तुमचे टॉप कॉलेजेस. ठीक आहे, ऑल ओव्हर महाराष्ट्र है ना, कारण प्रत्येक विद्यार्थ्याला पुणे पाहिजे, प्रत्येक विद्यार्थ्याला मुंबई पाहिजे. बाळांनो जर तुम्हाला आता मागच्या वर्षीचा एक एक्झाम्पल देतो, वालचंदला त्या विद्यार्थ्याला नंबर लागत होता, वालचंदला है ना. वालचंद VIT पेक्षा खूप चांगलं आहे. VIT पुण्याचं जे कॉलेज आहे त्याच्यापेक्षा वालचंद खूप चांगलं आहे. त्याला वालचंदला कम्प्युटर सायन्सला लागत होता, त्याने तरी VIT ला कम्प्युटर सायन्स घेतलं. का माहिती नाही मला पुण्यातच, तो होता नाशिकचा, नाही मला पुण्यात पाहिजे. ते जे फॅड क्रिएट होऊन गेले ना पुण्याचं है ना, ते तुम्हाला समजून घ्यावं लागेल, प्रॅक्टिकली त्याला समजून घ्या थोडंसं है ना. फक्त वातावरण तुम्हाला तसं भेटेल त्यासाठी नका भाऊक हो त्या गोष्टींसाठी है ना. त्या विद्यार्थ्याला वालचंदचं CS एक स्वप्न असतं प्रत्येक विद्यार्थ्याचं है ना. फक्त ते सांगलीमध्ये होतं, त्याने ते सांगलीचं कॉलेज चूज नाही केलं. शेवटीपर्यंत मी दमलो, त्याला सांगून दमलो, पण नाही ऐकलं त्याने है ना. प्लीज थोडंसं असं नाही सांगत मी तुम्ही मुंबई पुणे ऑप्शन नका ठेवा, मुंबई पुणेच ऑप्शन ठेवा, पण जर तुम्हाला मुंबई पुण्याच्या बाहेर थोडं चांगल्या लेवलचं भेटतंय, तुमच्या भविष्यासाठी चांगली गोष्ट आहे ती है ना. चला IT साठी तुम्हाला SC ST ला 78, NT साठी 73 आणि EWS SC BC साठी 90, ENTC साठी 90%, OBC साठी 85%, SC ST साठी 75, NT साठी 80, EWS SC BC साठी 70. इलेक्ट्रिकल साठी तुम्हाला ओपन साठी 88, OBC साठी 83, SC ST साठी 73, NT साठी 78, EWS साठी 85. मेकॅनिकल साठी ओपन साठी 85, OBC साठी 80%, तुमचं SC ST साठी 20, NT साठी 75, EWS साठी 82, सिव्हिल साठी 80% लागतात ओपन साठी है ना. बघा आता सिव्हिल साठी 80 आणि कम्प्युटर साठी 95, डिफरन्स बघितला तुम्ही पर्सेंटाईलचा है ना. OBC साठी 75, SC ST साठी 65, NT साठी 70 आणि EWS SC BC साठी 77. ठीक आहे, आजचा हा आपला व्हिडिओ खूपच मोठा झाला बाळांनो. ठीक आहे, आपण सगळ्या गोष्टी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. परत मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो बाळांनो, जर तुमचे कमी पर्सेंटाईल असतील किंवा जास्त पर्सेंटाईल असतील, चांगलं कॉलेज पॉसिबल आहे जर तुम्ही चांगली कॉलेज लिस्ट बनवली तर. ठीक आहे, ओपन साठी सेफ स्कोर बद्दल जर बोलायचं झालं तर 80%च्या आसपास, OBC साठी 75च्या आसपास, SC ST साठी 65च्या आसपास, NT साठी 70च्या आसपास. ठीक आहे, जरी तुमचा कमी पर्सेंटाईल असतील, लो पर्सेंटाईल असतील, तरी बेस्ट कॉलेज पॉसिबल आहे जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली तर. आणि कॉलेज लिस्ट बनवताना प्लेसमेंट आणि ब्रांच हे दोन मोठे फॅक्टर असतात, त्यांना तुम्हाला कन्सिडर करायचे बाळांनो. ठीक आहे, तुमच्या आयुष्याचा प्रश्न इथं योग्य निर्णय घ्या. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये नक्कीच एनरोल करू शकतात. पूर्ण तुमचे 4 महिन्यासाठी मी तुमची हेल्प करेल बाळांनो, या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप करा. प्लीज कॉल करणं आता शक्य नाही बाळांनो, कॉल रिसीव्ह करणं शक्य नाही. समजून घ्या, तुम्ही मला समजून घेऊ शकता. ठीक आहे, कारण युट्यूबवरती सर्क्युलेटेड आहे, 50,000 व्ह्यूज येतात आपल्या एका व्हिडिओला, तुम्ही बघू शकता सरासरी है ना. 50,000 पैकी 5,000 कॉल येऊन लागतात बाळांना. तुम्ही ही गोष्ट समजा, नाही पॉसिबल ना, शक्यच नाही एका माणसाकडून एवढं उचलणं. टीम मला ठेवायची नाही फक्त कॉल रिसीव्ह करण्यासाठी. नाही तुमचं होऊन जाईल ऍडमिशन, सर काउन्सिलिंग घ्या, सर काउन्सिलिंग घ्या, सर काउन्सिलिंग घ्या. यासाठी आपण हे उद्योग करत नाही. जेवढे विद्यार्थ्यांना भरोसा असेल ते डायरेक्ट एनरोल करू शकतात. ज्या विद्यार्थ्यांना नसेल तुम्ही वेट करा किंवा दुसऱ्या काउन्सिलर कडून गेले तरी काही प्रॉब्लेम नाही बाळांनो. ठीक आहे, पण माझ्याकडनं 5,000 दिवसाचे कॉल रिसीव्ह करणं नाही शक्य है ना. जरी चांगले पर्सेंटाईल असतील, वाईट पर्सेंटाईल असेल, बेस्ट कॉलेज लिस्ट तुम्हाला बेस्ट कॉलेज पर्यंत पोहोचू शकेल. ठीक आहे, नक्की तुमची कॉलेज लिस्ट ही सगळे फॅक्टर अनालिसिस करूनच बनली गेली पाहिजे. पूर्ण टीम तुमच्यासोबत लावून देईल बाळांनो एक चांगलं कॉलेज मिळवण्यासाठी. नक्कीच एनरोल करा, व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला सबस्क्राईब करा. मोठा व्हिडिओ झाला आजचा, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.